गरिबानं, धर्म टिकवला गरिबानं, आणि वारकरी संप्रदाय वाढवला आणि टिकवलाय गरिबांनीच. श्रीमंतांच्या गळ्यात माळाय नालायकांच्या, त्यांना गो हरिपाठी. देश जरी सांभाळला तर मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? 288 मध्ये एकाही आमदाराचं पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. सगळं एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही. एका डॉक्टर इंजिनियरचं पोरग मिलिटरीत नाही. मग मिलिटरीत पोरग कुणाचं आहे? ज्याची आई लोकांचे कांदे लावते आणि ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचा मुलगा देश सांभाळ. ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते, आणि ज्याचा बाप बनेन मळालं तर पलटी करून घालतो आणि बनेन तुटलं तर घाट मारतो, त्याचा पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतो. अन्नदान जर करीत असेल तर गरीब, आणि देश जर सांभाळित असेल तर गरीब, आणि स्वातंत्र्य टिकवले असेल तर गरीबानेच. देवळाची पूजा गरीबच करतोय. अन्नदान श्रीमंत अवलदी नाही. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण तणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? अय दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बस त्या चपातीचं काय करते? शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला, शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला तांब्याभर पाणी पातेलत होती. ती घाबरत नाही, ती कर्णाची बायको आहे. तांब्याभर पाणी. श्रीमंत हलकट. अगं 5 इथेच का आला? शेतकऱ्याच्या घरात आलुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत खिडकी जवळ जाते. अरे सांग 2-4 काय मोळीला तो खात सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमशी आली काय ना आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. या हलकंडाच्या घरात कपाट डोका लागत. चहा एक सप्त्यात पहिलं कौतुक करवते पंगत घालणाऱ्यांचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्याला 3 कारण सांगतो. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. सप्त्याला 1000 द्या, देव 10,000 देणार. सप्त्याचा रुपया खा, देव 1.5 गुंठा देणार. मग ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीनं वापरला नाही, कार्यक्रम झाला. पटकन सांगतो मी, पटकन आहे का? आता करंट लावून दिलाय तुम्हाला. मग याचा करंट लागलं म्हणजे पुढे घुसायचे आपल्याला. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कुणी घालील? जेव्हा माणसं नको. आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, तुमच्या गावचं भाग्य आहे 36 वर्ष सप्त्याला झाले. हे भाग्य आहे. फक्त एक सांगतो तुम्हाला, ध्यानात ठेवा. अन्नदान करा आणि पंक्तीला रोज जेवायला येत जा. लग्नाला तुम्हाला नाही बोलवलं तर जाऊ नका, इतर ठिकाण करा. तू कोणलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका. कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. तो मुलीचीच बाजू घेणार.
भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माही गुड्डी खास, गुड्डीचे नाही काय. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पळून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माही पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करील. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष. हा 25 तर कसे काढील अजून. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचं, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत, अशा 25 येत्या. त्यात लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय मळू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोबतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडतात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक माने, त्या वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजर खात नाही लोक कोणाला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मत आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना फायदा केला त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडलं नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? जनकाचा व्याही होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढसढसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्यानं 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि जिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. ओळीच इतकी सुंदर आहे, आगा कर्मी जे उरावे सुटका नाही. यादी ऐका, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीनं वापरता येणार नाही.
नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी आहे फक्त वीण चोलो झियाचे झियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय. कवांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंड ते. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक म्हणते दुष्काळ फक्त दोघांना, शेतकरी त्याच्या दारातली गाय. बाकी कोणाला ऊत आलाय पैशाला. ऊत काय नोकरीवाल्याला रोग झालाय. 1 महिना पगार नाही झाला तर डांबरी होत्यात. काय खावा आम्या. काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही. इथं 6 वर्ष आमच्या कालवनाला तेल नाही, आम्ही भुकवतो का. 1 रुपयानं दूध वाढलं तर हे नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी देत. दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. काल 31/12 92 झालत. अर्धा लिटर दूध घेते तर बार दूधवाल्याला जाम करती. पॅन्ट टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही काय बोलत ती. पॅन्ट टाकलं आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका. पाणी कमी पडू देऊ नका. पाणी टाका. अजून लय घाण वास येतो. पाणी टाका. एवढी घाण पेता का तुम्ही. पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला पाप्याला त्रास द्याल. पाणी टाका. गुरुवार केले का 4. बरं झालं. काही फरक पडला का. बावळ्याचा बाजार नाही. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ. चला थोडं पुढं सरकायचंय. आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होत ते चला थोडं पुढं सरकू आपण. आता करंट लावून देतो. फक्त 5-6 प्रार्थना करू देवाकडं. कारण त्या मानाने जाऊ द्या महाराज, पण गावातल्या मंडळीचं कौतुक करावं ते एवढं की एवढा धार्मिक कार्यक्रम 36 वर्ष लावून धरला. हे कौतुक करायची गोष्ट आहे. कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं. आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष